मूलमध्ये प्रस्तावित मालधक्क्याला तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा। मूल प्रतिनिधी मूल रेल्वे स्थानकावर सुरजागड येथील लोहखनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित मालधक्क्याला मूल शहर बचाव संघर्ष समिती ने तीव्र विरोध दर्शवित मालधक्का हटाव मोहीम सुरू केली आहे। काही राजकीय नेत्यांच्या मदतीने हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप करत शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले। शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील नागरिकांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळणार नाही, तर केवळ काही मोजक्या घटकांनाच फायदा होईल। रोजगाराचे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला। मालधक्क्यामुळे वायू, जल व ध्वनी प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। तसेच दररोज सुमारे 700 ते 800 अवजड वाहनांची वाहतूक होणार असल्याने अपघातांची शक्यता वाढणार आहे। लोहखनिज वाहतुकीदरम्यान निर्माण होणारी धूळ व रासायनिक घटकांमुळे परिसर प्रदूषित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। परिसरातील शैक्षणिक संस्था व सार्वजनिक मैदानावरही याचा विपरीत परिणाम होईल। तसेच ताडोबा बफर झोनलगत असल्याने वन्यजीवांच्या हालचालींवर परिणाम होऊन मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली। दरम्यान, हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने दिला। पत्रकार परिषदेला समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मूल रेस्ट हाऊस इथे मूल बचाव मालधक्का हटाव या संघर्ष समितीकडून आयोजित पत्रकार परिषद होती। त्यामध्ये प्रामुख्याने मूलच्या जनतेच्या हिताचे प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि मालधक्का जर झाला तर अपघाताचं प्रमाण जास्त होऊन लोकांच्या आरोग्याचा सर्वात मोठा जटिल प्रश्न हा उभा राहील। यावर चर्चा करून हा मालधक्का मूलमध्ये झाला नाही पाहिजे याकरता संपूर्ण संघटना, सर्व जनप्रतिनिधी, नगर परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध संघटना आणि उद्योगांचे सुद्धा प्रतिनिधी हजर होते आणि त्या लोकांनी एक सकारात्मक चर्चा केल्यानंतर असं त्याच्यातून निष्कर्ष निघाला की जर मालधक्का हा मूलमध्ये जर झाला तर हा अतिशय विनाशकारी मुद्दा असून तो झाला नाही पाहिजे। या सर्वांनी एक मताने सर्वांनी त्याच्यावर ठरावच पारित केला असं समजा। यामध्ये माननीय अध्यक्ष एकताताई समर्थ यांनी सुद्धा आमच्या नगर परिषदकडून हा मालधक्का झाला नाही पाहिजे याची ग्वाही दिली आणि त्यांनी म्हणजे स्वतःची मंजुरी दिली आणि मनापासून त्यांनी आभार व्यक्त केले की ही मालधक्का मूलमध्ये नको, जनहिताचा आदर करा आणि मालधक्का होऊ देऊ नका असं सुद्धा सांगितलं। यामध्ये विविध स्तरातील संघर्ष समितीचे सदस्य आणि पत्रकार यांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि मालधक्का हा झाला नाही पाहिजे यासाठी सर्वांची एकमताने संमती झालेली आहे।